100% महिला ही एक चूक करतात. कोणती ती ऐका पुढे जाऊन सांगते तर मग आज की नाही मैत्रिणींनो, माझ्या जास्वंदीच्या झाडाला बघा असे 8-9 फुलं लागली होती बघा आणि खूप छान उमलले पण होते ते. ऊन वगैरे पडलं होतं तर आणि मोठे-मोठे पण झाले होते. म्हटलं चला आता तोडून ते घेऊयात आणि एक सोडून म्हणजे चक्क 8-9 लागले होते बघा आणि गुलाबाच्या फुलासारखे इतके छान ते दिसू लागले होते ना, ते पाहून तर मला खूपच आनंद झाला बघा. मग मी अशा प्रकारे तोडून वगैरे घेतले आणि कुंद्याचे पण घेतले बघा थोडेसे फुलं तोडून. तर किती छान दिसत होते ना बघा, त्यांच्याकडे बघून वेगळंच असं मन होऊन चाललं होतं. आणि मग पौर्णिमा वगैरे असल्यामुळं म्हटलं चला हळदीचं वगैरे लेपन आपण असं करून घेऊया उंबरठ्याला ते. आणि हळदीचं लेपन केलं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा ही येत नाही बघा. आणि म्हणजे की ती दूर जाते असं म्हणतात. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी किंवा गुरुवारी वगैरे, सोमवारी तुम्ही असं हळदीचं लेपन वगैरे करू शकतात बघा. आणि हळदीचं लेपन वगैरे केलं की घरामध्ये पण म्हणजे लक्ष्मी वगैरे टिकून राहते असं म्हणतात. त्यामुळं मग मी अशा प्रकारे म्हणजे हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि मग दोन्ही बाजूंनी उंबरठ्याला असं स्वस्तिक वगैरे काढून घेत होते बघा चंदनाच्या ह्याच्याने, पावडरीने. मी त्याला गुलाबजल वगैरे टाकून असं कालवून घेतलं होतं एका वाटीमध्ये. आणि मग इतका छान त्याचा सुगंध असा दरवळत होता बघा हळदीचा, त्यातनं परत हे असा चंदनाचा. आणि त्यामध्ये मग मी गुलाबजल वगैरे टाकलं होतं आणि थोडंसं अत्तर पण टाकलं होतं बघा. अत्तराने म्हणतात आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मी वगैरे वास करते. आणि मग त्यामुळे मग मी असं उंबरठ्याला वगैरे लावून घेते बघा. आणि मग छान असं त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं. आणि मग आपल्या म्हणजे घरामध्ये जे निगेटिव्हिटी एनर्जी जी असते ती निघून जाते बघा. आणि जी पॉझिटिव्हिटी असते ती राहते. आणि शक्यतो म्हणजे आपणही आपल्या वाणीमध्ये किंवा तोंडामध्ये म्हणा, तुम्ही नेहमी म्हणजे सकारात्मकता हीच म्हणजे गोष्टी अशा त्या बोलायच्या बघा. नकारात्मकता त्या कधी बोलायच्या नाही. म्हणजे किंवा एखादं जर का पुढे जात असेल तर त्याला तुम्ही मागे खेचून आणण्याचा प्रयत्न करायचा नसतो. आणि त्याला म्हणजे तुम्ही निगेटिव्ह असं बोलायचं नसतं की म्हणजे हे असं केल्याने तसं होईल, तसं केल्याने असं होईल. तो जो करत आहे म्हणजे त्याला आपण बरोबर आहेच असं म्हणूनच त्याला आपण पुढे न्यायचं असतं बघा. असं तरी म्हणजे मला माझ्या आईने वगैरे सांगितलेलं आहे की शक्यतो म्हणजे आपल्याला त्याला चांगलं म्हणता येत नसेल तर निदान आपण म्हणजे त्याला नाव वगैरे तरी ठेवू नये. एवढं तरी म्हणजे मला वाटतं बघा. मग मी छान अशी उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली होती बघा. आणि इतकं छान असं प्रसन्न वाटत वाटत होतं ना, आणि सुगंध पण छान असा दरवळत होता बघा. आणि मग हे बघा किती छान असं वाटू लागलं होतं. मग मी कुंद्याचे वगैरे फुलं ठेवून घेतले होते आणि खूप मस्त प्रसन्न असं वाटू लागलं होतं. मग मी नंतर आतमध्ये आले होते, पूजा वगैरे करून घेतली देवाची. फुलं पण किती छान असे फ्रेश दिसत होते बघा. आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण झाली होती आणि खूप छान सकाळचं वातावरण पण प्रसन्न वाटत होतं. आणि मग मी लगेच स्वयंपाक वगैरे पण करायला घेतला बघा. म्हणजे मी बटाटे वगैरे लावून घेतले होते अगोदरच. मग चहा वगैरे घेतला होता, आज सुट्टी होती. मग त्यामुळे मग मी आज अंघोळ केलं कीच अगोदर चहा वगैरे घेतला. आणि मग त्यावेळेसच मग मी कुकरमध्ये वगैरे बटाटे असे उकडून ठेवले होते बघा. कारण की म्हणजे सुट्टी जरी असली तरी मुलांना काय असतं ना, की आपल्याला म्हणजे त्यांना त्यांच्या टायमिंगलाच म्हणजे जेवायला वगैरे नाश्त्याला लागतं बघा. मग म्हटलं आता नाश्ता देऊ तर हे मुलं दिवसभर जेवण वगैरे करणार नाहीत. म्हणून म्हटलं आता आपण ते उठण्याच्या अगोदरच म्हणजे असं स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. म्हणून मग मी बटाटे वगैरे उकडू घातले होते बघा. मग माझ्या डोक्यामध्ये होतं की म्हटलं आज आपण पुरी भाजी वगैरे मुलांना अशी करून द्यावी. खरं तर म्हणजे पौर्णिमा होती, मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. पण म्हटलं मुलं पण खात नाहीत पुरणपोळी आणि त्याच्यात आज परत घरी म्हटलं की त्यांना काहीतरी नवीन खाण्यासाठी लागतं बघा. त्यामुळं म्हटलं चला मग आपण वाटाणा बटाट्याची मिक्स अशी ग्रेव्हीची भाजी करूयात आणि पुरी वगैरे तळून मुलांना वगैरे
वगैरे पण देता येईल. मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बघा म्हणजे 100% महिला काय चूक करतात, की काय करतात ना, आपल्या घरामध्ये ज्या की म्हणजे बिना कामाच्या ज्या वस्तू असतात किंवा बंद पडलेल्या ज्या वस्तू असतात ना, त्या वस्तूंकडे लक्षच देत नाहीत बघा, दुर्लक्ष करतात आणि त्या तशाच म्हणजे घरामध्ये बंद तशाच पडून राहतात किंवा निकामी झालेल्या काही वस्तू. तर म्हणजे शक्यतो महिलांनो तुम्ही काय करत जा, की ज्या बंद पडलेल्या वस्तू आहेत ना, त्या जर का तुम्हाला म्हणजे उपयोगातच नसतील, तर तुम्ही त्या म्हणजे घरातून काढून तरी टाका. नाहीतर मग त्याला नीट तरी करून आणून म्हणजे त्याचा वापर तरी तुम्ही करा. समजा आता घड्याळ जर असेल, तर ती जर तुमच्या घरामध्ये बंद वगैरे पडलेली असेल, तर म्हणजे तुम्ही त्याला एकतर काढून तरी ठेवा, नाहीतर मग त्याच्यामध्ये सेल वगैरे आणून तरी तुम्ही टाका. तसं बंद पडलेली वॉच वगैरे तुम्ही घड्याळ म्हणजे घरामध्ये ठेवू नका बघा. कारण की असे बंद पडलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नये म्हणतात, कारण की आपल्या घरामध्ये लक्ष्मी वगैरे टिकत नाही म्हणतात. असं म्हणजे ज्या की रिकाम्या वस्तू आपण घरामध्ये ठेवतो न लागणाऱ्या, जर तुम्हाला त्या लागतच नसतील, तर तुम्ही म्हणजे कोणाला जर उपयोगात येत असतील, तर तुम्ही त्यांना देऊन टाका. नाहीतर मग त्याचा काहीतरी वापर तरी करा. अशा प्रकारे मग काय करतात काही-काही महिला, की ते असं दुर्लक्ष करतात बघा, टाळाटाळ करतात, की नाही समजा तुमचे काही खराब झालेले कपडे असतील, काही तुमचं म्हणजे फाटलेले वगैरे, तर आपण काय करतो, आता ते फाटलंय म्हणून त्याला असं जपू-जपू ठेवतो बघा, ना धड त्याचा वापर करत आणि ना धड ते कोणाला देत पण आपण. आणि मग तेच काय होतं, घरामध्ये पण पसारा होतो आणि मग उगाच इथून उचल तिथं ठेव, तिथून उचल इथं ठेव, अशा प्रकारे मग आपल्या कपाटामध्ये पण गर्दी होऊन जाते. मग ह्याच्यावर म्हणजे मला तरी काय म्हणायचं आहे बघा मैत्रिणींनो, की म्हणजे जर का तुम्हाला लागत नसेल, तर तुम्ही एखाद्या गरीबाला वगैरे तरी देऊन टाका किंवा मग त्याचा तुम्ही वापर तरी करा, असं मला म्हणायचं होतं बघा. तर मग आज मला पण काय झालं होतं, की सकाळी म्हणजे मी उठल्याच्या नंतर पाहिलं, तर माझं अचानक असं किचनमध्ये मी जेव्हा झाडून वगैरे काढण्यासाठी आले होते, तर आमच्या किचनमधली वॉच जी आहे की नाही ती बंद पडली होती बघा. मग मी लगेच माझ्या मुलाला सकाळी उठलं की त्याला म्हटलं, "तू जा बाबा अगोदर म्हणजे घेऊन ये सेल वगैरे, कारण की म्हणजे घड्याळ वगैरे बंद पडली आहे." आणि उठल्या उठल्याच अशी बंद पडलेली वस्तू बघितली की मग म्हणतात ना, म्हणजे आपलं दिवसही म्हणजे तसाच जातो बोर वगैरे, किंवा मग आपले कामं वगैरे नीट होत नाहीत. आपल्या कामांना गती पण येत नाही. मग त्यामुळे ना शक्यतो म्हणजे अशा गोष्टी करण्यापासून टाळायचं बघा. आणि मग मी त्याला सेल वगैरे आणायला लावले. तर म्हटलं चला आपण म्हणजे आज आपल्या मैत्रिणींना वगैरे पण सांगूयात, की म्हणजे जर का तुमच्या घरामध्ये पण अशा काही गोष्टी असतील, तर तुम्ही त्या जेव्हाच्या तेव्हा नीट करून घ्या बघा. आणि किंवा मग बंद पडलेल्या असतील, तर त्या पण तुम्ही दुरुस्त करून वगैरे वापर करा, नाहीतर मग ते देऊन तरी टाका. तर मग हे बघा माझा स्वयंपाक वगैरे असा झाला होता आणि छान असा मग मी मुलांना वगैरे जेवायला दिलं, तर त्याला मध्येच आज मुरकुल वगैरे खाऊ वाटले होते. म्हटलं चला मग लगेच मग मी त्यांना असे तळून वगैरे दिले बघा. हे काही नाचणीचे वगैरे मुरकुल होते आणि काही तांदळाच्या पिठाचे होते. तर मग म्हटलं हिवाळ्यामध्ये नाचणीचं पदार्थ खाल्लेले चांगले असतात ना. मग मी असे मुरकुल वगैरे आणून ठेवले होते बघा. मग मी त्यांना दिले. आज घरी असले की मग त्यांना सारखं काही ना काहीतरी लागतं बघा खाण्यासाठी. मग मला लोणी वगैरे काढायची होती. मग म्हटलं आज पौर्णिमा पण होती, छान आहे म्हणून मग मी काय केलं, लोणी वगैरे काढून घेतली आणि मग त्याला असं प्रकारे मग मी जाळीमध्ये ओतून त्याचं ताक वगैरे सेपरेट केलं बघा. आणि लोणी जी असते ती सेपरेट केली. मग माझ्या मुलाने नाश्ता वगैरे करून घेतला, की मग हे बघा त्यानं मग ते वॉचमधले जे बंद पडलेले होती का नाही, मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे सेल वगैरे घालून घेतले आणि मग त्याला चालू केली बघा. जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहात, काय नाही, म्हणजे की मला तुम्हाला धन्यवाद म्हणता येईल. चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ